नमस्कार. मी अरविंद आठले. आज मुद्दाम तुमच्याशी पुन्हा मी संवाद साधतो आहे, कारण हा सगळा माझा जो काही खटाटोप आहे हा साधक लोकांसाठी आहे. त्यांच्या उपासनेला मदत व्हावी, उपासनेत ते पुढे जावे, त्यांच्यावर त्यांच्या गुरूंची कृपा व्हावी आणि या दृष्टीने त्यांच्या हातून जे काही घडतं चांगलं वाईट त्याचा उहापोह आपण वेळोवेळी करतो आहोत. मागच्या वेळी साधक कुठल्या चुका कशा करतो हे मी सांगितलं होतं. आता आज एक छान प्रश्न भटनागर नावाच्या ग्रहस्थांनी मला विचारलेला आहे. ते म्हणतात, नमस्कार सर, ध्यान फक्त ब्राह्ममुहूर्तावरच करावे का? इतर वेळेला केले तर चालत नाही का? उपासनेच्या चुका आपला व्हिडिओ पाहिला फार छान, परंतु एक प्रश्न पडतो. आपण म्हणता देवदर्शन किंवा सद्गुरुदर्शन होणे सोपे नाही, परंतु स्वामी रामकृष्ण परमहंस तर सांगतात की प्रेमाने आळवले तर 3 दिवसात दर्शन होते. एक गोष्ट पटली मला की सद्गुरू जी साधना आपल्याला देतील तीच आपण करावी, आपल्या मनाने काहीही करू नये. खरं म्हणजे त्यांच्या प्रश्नातच त्यांनी त्याचं उत्तर सांगितलेलं आहे. खूप लोक म्हणतात की आम्ही ध्यान करतो, आम्ही अमुक करतो, या देवतेचं करतो, सद्गुरूने आम्हाला हे सांगितलं आहे. परंतु ध्यान म्हणजे नेमकं काय करतो आपण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ध्यान म्हणजे आपलं जे ध्येय आहे, मग ते दैवत असेल, सद्गुरू असेल, अजून काही असेल, हे ध्येय आपल्या जवळ येणे, ह्याला आपण ध्यान म्हटलं पाहिजे. ती गोष्ट आपल्याला जाणवली पाहिजे, तिचा सहवास आपल्याला आहे असं वाटलं पाहिजे, तिचा स्पर्श जाणवला पाहिजे, तिचा गंध जाणवला पाहिजे. आणि मग अशा सद्गुरूंनी सांगितलेल्या जे काही ध्यान नावाची गोष्ट आहे ही करण्यासाठी पहिले बरीच तयारी करायला लागते. आणि बहुतेक सर्व सद्गुरू जे असतात ते ही तयारी केल्याशिवाय त्या माणसाला ध्यान सांगत नाही. कुठेतरी पुस्तकात आपण काहीतरी एक ध्यान म्हणजे काय वाचलं आणि त्याप्रमाणे सुरू केलं, त्यांनी ध्यान होत नाही. ध्यान होण्यासाठी एक तर सद्गुरूंची आज्ञा पाहिजे, त्यांची कृपा पाहिजे आणि त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने ते करावं. प्रत्येकाचा पिंड भिन्न असतो. पिंडे पिंडे मतिर्भिन्ना. आणि ह्या भिन्न भिन्न पिंडाप्रमाणे ध्यान कसं करावं त्या त्या व्यक्तींनी हे सद्गुरू ठरवत असतात. त्यांचं मागचं पान सद्गुरू नेहमी पाहत असतात आणि मागच्या पानावरून पुढे जायचं असतं. मागे सर सपाट असेल तर पुढे जाण्यात काही अर्थ नसतो. पुढे जाऊन मग फ्रस्ट्रेशन येईल. तेव्हा असं करण्यापेक्षा आपल्या सद्गुरूंची आज्ञा पाळावी. सद्गुरू नसतील तर काय करावं हे मी माझ्या मागच्या एका व्याख्यानात सांगितलेलं आहे. दक्षिणामूर्तीचं स्तवन करावं आणि त्यानुसार दक्षिणामूर्तीला आपलं गुरु समजून जी काही साधना त्यावेळी आपल्या ह्याच्यात आली असेल डोक्यामध्ये ती करावी. त्यांना तुळशीची माळ अर्पण करून ती माळ त्यांनी दिली असं समजून ती गळ्यात घालावी आणि सद्गुरूचा सातत्याने आपल्याला स्पर्श होतोय हे विसरू नये. त्या माळेशी प्रामाणिक राहा. ती माळ म्हणजे तुमचा सद्गुरू आहे असं समजा. त्यावेळी तुम्हाला जो कुठला मंत्र तुमच्या मनामध्ये अत्यंत खळबळीने येईल, खळकून तो आतून येतो, तो करा, त्याचा तुम्हाला लाभ होईल. आणि मन एकाग्र करणं, ध्यानाचा अर्थ मन एकाग्र करणं. एकाग्र मन करण्याचे अनेक प्रकार आहेत. तुम्हाला योग्य असा प्रकार तुमचे सद्गुरू तुम्हाला सांगतील. परंतु यासाठी पूर्वासुरींनी जे काही सांगितलं आहे तेही मी तुम्हाला सांगतो की ध्यानासाठी आधी मनाची तयारी करायला पाहिजे. आपल्या 2 नाड्या आहेत शरीरामध्ये, इडा आणि पिंगला, आणि ह्या 2 जेव्हा समान चालतील तेव्हा मधली सुषुम्ना जागृत होते. तेव्हा काशीचं जे वर्णन आहे, 3 नद्या एकत्र येतात असं जे वर्णन आहे, ती ही आपली आत आहे. त्या नद्या, आपली इडा, आपली पिंगला, या दोन्ही जेव्हा समान होतील तेव्हा मधली नाडी चालेल जी सुषुम्ना आहे. आणि अशा प्रकारे आपण त्या त्रिवेणी संगमावर उभं राहून डोळे शांत मिटावे, आपलं मन स्थिर व्हायला मदत होईल. सुषुम्ना जागृत होणं आवश्यक आहे. आणि ही झाली
तर मनातले विचार कमी होतात आणि विचार कमी झाल्याशिवाय ध्यान होत नाही. ध्यान म्हणजे अनेक विचार जे सतत तुमच्या मनामध्ये येत असतात, हे अनेक विचार जाऊन त्या जागी एक विचार येणं. मग ते उपास्य दैवत असो की अजून कुठलं काही असो, हा एक विचार येणं, एकविचारत्व, याला आपण ध्यान म्हणू शकतो. ध्येय जे आपलं आहे ते आपल्या समोर येतं. त्यामुळे ध्यानाचे अनेक जे काही पैलू आहेत वेगवेगळे, आणि माझ्या माहितीप्रमाणे ध्यान करण्यासाठी प्राणायाम, लोम अनुलोम हा प्राणायाम 1 4 2 हे प्रमाणाचं आहे, हा करणं आवश्यक आहे. कारण या प्राणायामाने आपली इडा आणि पिंगला ही समान व्हायला मदत होते. तुम्ही जर तुमच्या श्वासाचं जर निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की एकावेळी दोन्ही नाड्या आपल्या समान चालत नाहीत. एक तर उजवी जास्ती चालते किंवा डावी जास्ती चालते. हे थर्मोस्टॅट परमेश्वराने आपल्या शरीरात उत्पन्न केलेलं आहे, उजवी नाडी आणि डावी नाडी. उष्णता झाली तर डावी नाडी जास्ती चालते आणि शरीर पुन्हा योग्य त्या टेम्परेचरला येतं. आपलं शरीराचं ठराविक टेम्परेचर आहे ते जर असेल तर शरीर सुव्यवस्थित चालतं. आणि ते जर 98.6 जे काही आहे त्याच्या पुढे गेलं तर आपल्याला ताप आला असं समजतो आणि मग त्याच्यावर आपण उपचार करतो. हे टेम्परेचर खालीही जाऊन चालत नाही, ते वरही जाऊन चालत नाही. ते एका विशिष्ट लेवलला ठेवण्याचं काम जे शरीर करतं, हा शरीराचा जो थर्मोस्टॅट आहे, त्याला इडा पिंगला या 2 उजवी नाडी डावी नाडी ही जेव्हा स्वतंत्र एक चालेल, एका लेव्हलनी चालतील, समान होतील, त्यावेळी मधली सुषुम्ना जागृत होते. आणि ही सुषुम्ना नाडी दिसत नाही आपल्याला. जे ध्यान करतात ते अनुभवाने हे सांगू शकतील की ही सुषुम्ना जागृत झाल्याशिवाय ध्यान होत नाही. हे मन एकाग्र करणं हे मुख्यतः ध्यानाचा उद्दिष्ट आहे. मला जेव्हा काही सांगितलं होतं माझ्या सद्गुरूंनी, हे मला डोळ्याचं ध्यान करायला सांगितलं होतं. माझी उपास्य देवता त्यावेळी गणपती होती. गजाननाचा डोळा समोर आणा आणि त्या डोळ्याच्या एक 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 हळूहळू आत जा. पहिले भुवया पहा, मग पापण्या पहा, पापण्याच्या आत जाऊन पांढरा जे डोळ्याचा सगळा भाग असतो तो पहा. अंडचक्राकार असा तो भाग आहे, मध्ये असा बाजूला असा बारीक होत गेलेला आहे. त्याच्यामध्ये आपलं बुबुळ आहे. या बुबुळाच्या मध्ये एक काय आहे पहा, रचना डोळ्याची. ही जी एक छोटी बाहुलीसारखी आहे आपली, ते काच आहे आत. ही कमी जास्ती होण्याची सोय परमेश्वराने आपल्याला केली आहे. प्रकाश जास्ती पडला तर ती बारीक होते आणि प्रकाश कमी असला तर ती मोठी होते. याकडे लक्ष द्या आणि मग ध्यान, जे खरं ध्यान आहे हे उघड्या डोळ्यांनी होत नाही. तेव्हा हे डोळे बंद करा तुमचे आणि त्या उपास्य देवतेचा डोळा पाहण्याचा प्रयत्न मला सांगितलेला होता. मला सांगितलं हे मुद्दाम सांगतो आहे तुम्हाला. तुम्ही ते करावं असं मुळीच मिळणार नाही. तुमचे जे सद्गुरूंनी जे सांगितलं असेल ते करा. आणि मग ह्या उपास्य देवतेच्या हळूहळू डोळ्याच्या आत 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 जात जात त्या छोट्या बाहुलीच्या त्यातही आत जाता तुम्ही. त्यात आत मोठा असं विवर असल्याचं तुम्हाला दिसेल आणि ह्याच्यात गेले तुम्ही तर तुमचा बेडा पार होईल. तुम्ही कुठे पोचाल हे तुम्ही सुद्धा सांगू शकत नाही. अतिशय सुंदर ही पद्धत आहे डोळ्याचं ध्यान. एका डोळ्याचं झालं, दुसरा डोळा, दोन्ही डोळे दिसायला लागल्यानंतर त्या देवतेचे हळूहळू एक एक चेहऱ्याचे अवयव, हे चेहऱ्याचे अवयव झाल्यानंतर हात पाय, त्याचा डोकं, डोक्यावर जे काही आहेत ते, वेगवेगळ्या उपास्य देवतेंची ही वेगवेगळी स्थिती आहे. शंकरांची स्थिती वेगळी आहे, विष्णूचा चेहरा वेगळा आहे. अशा वेगवेगळ्या देवतांचे वेगवेगळे चेहरे आहेत. हे चेहरे तुम्हाला डोळ्यासमोर आणून ते आत बिंबवायचे आहेत. हे आत बिंबवणं म्हणजे त्याच्या जवळ जाणं.
आणि त्याच्या जेवढे जवळ जाल तेवढे तुम्ही स्वतःला पार विसरून जाल. हे जे विसरणं आहे, स्वत्व विसरणं आहे, त्या देवतेच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा हा जो काही भाग आहे, हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि यासाठी माझ्या माहितीप्रमाणे मी जे केलं ते सांगतो की तुम्हाला प्राणायामाची सुद्धा आवश्यकता आहे. तुम्ही भक्तिमार्गात आहात का, ध्यानमार्गात आहात का, अजून कुठल्या मार्गात आहात, या सगळे मार्ग शेवटी एकाच ठिकाणी नेणार आहेत. तुम्हाला वेगवेगळी दर्शनं होणार नाही आहेत. भक्तिमार्गाने गेलात तरी तेच दर्शन होईल, आणि योगमार्गाने गेलात तरी तेच दर्शन होईल, आणि ध्यानमार्गाने गेलात तरी तेच दर्शन होणार आहे. कारण ती देवता बदलत नाही तुमच्या मार्गानुसार, ती देवता तशीच असते. आणि वेगवेगळ्या देवतांची वेगवेगळी वर्णनं, देवता दर्शनशास्त्र या नावाचं माझं एक व्याख्यान मी पूर्वी दिलं आहे, त्यात मी हे लिहिलेलं आहे की वेगवेगळ्या देवता कशा उत्पन्न झाल्या आणि त्याकडे कसं पाहायला शिकलं पाहिजे. हे शास्त्र आहे. कोणी म्हणेल मला अमुक शंकर दिसला, असं त्यांनी म्हणण्याने शंकर दिसत नाही. शंकर दिसायला तुम्ही स्वतः शंकराच्या अवस्थेत जाणं भाग आहे. आणि ध्यान केलं तर हळूहळू ती देवता तुमच्या समोर येऊन तुम्ही त्यात केव्हा सम्मिलित होऊन जाल आणि एकरूप होऊन तुम्ही केव्हा शंकर व्हाल हे नाही सांगतायत. त्यासाठी तुमच्यावर तुमच्या सद्गुरूंची कृपा असली पाहिजे. असं आपोआप काही होत नाही. विशेष काही परिश्रम न करता काही होत नाही. पूर्वीचं जे असेल पान ते तुमचं वेगळं 1000वं पान असेल तर गोष्ट वेगळी आहे. तुमचं पान पहिलं, दुसरं, तिसरं असेल तर अशी काही चमत्कार जगात होत नाहीत की आपोआप तुम्हाला सगळं दिसायला लागलं, ध्यानात तुम्हाला लागले, विष्णू समोर आले, शंकर समोर आले, ते तुमच्याशी बोलायला लागले. हे भास असतात, भास. ह्या भासांना सत्य कधीही समजू नका. ही चूक कराल तर तुम्ही पुढे जाण्यापासून रोखले जाल, हे विसरू नका. तुम्हाला पुढे जायचं आहे. त्या देवतेत तुम्हाला सम्मिलित करून घ्यायचं आहे. ती देवता जणू तुम्हीच आहात असा अनुभव तुम्हाला घ्यायचा आहे. तेव्हा शिवम भूत्वा शिवम यजेत. शिवाचं दर्शन व्हायचं असेल तर तुम्हाला स्वतःला शिव व्हावं लागेल. आणि याची पहिली खूण तुमच्या स्वभावात होणारा बदल. जर खरोखरच तुम्हाला ते दर्शन झालं असेल तर तुमची वागणूक शिवाप्रमाणे होईल. अर्थात हे दर्शन टिकत नाही. हळूहळू त्याचा अभ्यास करून, अभ्यासेनं तू कौंतेय, अभ्यास केल्यानंतरच अर्जुन होता येतं. आणि हा अर्जुन, त्याला फक्त पक्षाचा डोळा दिसावा लागतो तरच तो त्या डोळ्याचा भेद करेल. त्याला पक्षी दिसत असेल तर भेद नाही होणार. पक्षाचा डोळा भेदायचा असेल तर तुम्हाला पक्षी दिसावाच लागेल आणि तो विसरून तुम्हाला फक्त डोळा दिसावा लागेल. तेव्हा त्या डोळ्याचा भेद होईल. असं हे ध्यान आहे. हे ध्यान लुंग्यासुंग्याचं नाही आहे काम. प्रथम अत्यंत परिश्रम करावे लागतात. सुरुवातीला आम्ही अनेक वर्ष नुसता त्राटकाचा अभ्यास केला, ज्योतित्राटक. ज्योतित्राटकाचा अभ्यास, मला वाटतं हा विषय पुन्हा स्वतंत्र होईल, आपण त्यावर वेगळा बोलू. पण त्राटकाचा अभ्यास केल्यामुळे एकचित्तता होण्यासाठी नक्कीच मदत होते, एकाग्रता होण्यासाठी नक्कीच मदत होते. आणि ही एकाग्रता जर तुमची झाली तर तुमच्यापासून ध्यान काही वेगळं नाही. आता या प्रश्नकर्त्यांनी हे सांगितलं आहे की स्वतः रामकृष्ण असं म्हणतात की 3 दिवस ध्येय असेल तर तुम्हाला ते दैवत प्राप्त होईल. बरोबर आहे. पण त्या 3 दिवस ते अवस्था येण्यासाठी तुम्ही उत्कटता किती पाहिजे, तुम्हाला परिश्रम किती पाहिजेत. देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधियला, हे जरी ज्ञानदेवानी म्हटलं असं तरी तो एक क्षण येण्यासाठी अनंत क्षण, अनंत वर्ष जी काही तपश्चर्या करावी लागते ती झाल्यानंतरच तो एक क्षण येत असतो. असा एक क्षण आपोआप येत नाही. परिश्रमाशिवाय इथे पर्याय नाही, हे लक्षात ठेवा. तुम्हाला असे गुरु भेटतील, डोक्याला हात ठेवला म्हणजे तुला ज्ञान होईल सांगणारे, असं होत नाही. गुरूंशी जोपर्यंत तुम्ही एकरूप होत नाही, गुरूंचं प्रेम जोपर्यंत तुमच्या मनात उत्पन्न होत नाही, तोपर्यंत पुढे काही नाही. गुरु ही या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तुमची श्रद्धा पाहिजे त्या ठिकाणी.
तुमचा विश्वास पाहिजे त्या ठिकाणी. मग तुम्ही एकलव्य होऊन सुद्धा हे काम करू शकता. प्रत्यक्ष गुरुचा स्पर्श नसला तरीसुद्धा तुमच्या मनात वास करणारा जो गुरु आहे हा तुम्हाला त्या त्या पायरीमध्ये अवश्य नेईल. मी हे ठामपणे सांगतोय तुम्हाला आणि माझ्यावर विश्वास ठेवा. मी कुठल्याही अनुभवाशिवाय कधी बोललेलं नाही. माझे कुठलंही तुम्ही व्याख्यान पहा, माझ्या अनुभवाच्या बाहेर मी कधी बोललेलो नाही. तेव्हा हे तुम्ही लक्षात ठेवा. अत्यंत शांतपणे मी सांगतोय त्यावर विचार करा. घाई करू नका. अनेक वर्ष लागू शकतील तुम्हाला यासाठी, तरी हरकत नाही. परंतु ध्येय गाठायचं आहे हे विसरू नका. आणि हे गाठण्यासाठी मध्ये मध्ये जो काही गुरु तुमची परीक्षा घेईल, परीक्षेशिवाय नाही हो तिथे. परीक्षा तो घेतोच. गुलाबरावांचं मागे तुम्हाला मी चरित्र सांगितलं होतं की गुरु कशी परीक्षा घेतो. तो आपले दोष दाखवतो आणि हे दोष दाखवल्याबरोबर समोरचा शिष्य चलबळीत होतो. त्याचा काहीतरी गडबड होते. अरे बापरे, हे काय, हे तर मी भलतंच पाहतोय माझ्या गुरूंचं. असे दोष दाखवून तो गुरु तुम्हाला असा कसून घेत असतो. कसून घेतल्याशिवाय गुरु तुम्हाला ज्ञान देत नाही. आणि ज्ञान ही काय अशी रस्त्यावर वाटायची गोष्ट नाही आहे प्रसाद म्हणून. ती तुम्हाला मिळायला प्रचंड परिश्रम तुम्हाला त्याशिवाय काही होत नाही. हे परिश्रम करावेच लागतील. आणि हे परिश्रम जोपर्यंत तुम्ही करत नाही, इमानेत बारे जोपर्यंत तुम्ही करत नाही, तोपर्यंत तुम्हाला दुसरा काही पर्याय नाही. त्यामुळे तुम्हाला नाउमेद करण्याची माझी इच्छा नाही आहे. परंतु सत्य काय आहे हे तुमच्यासमोर येणं आवश्यक आहे. म्हणून मी हे सर्व तुम्हाला सांगतो आहे. अत्यंत तळमळीने सांगतो आहे. आणि ही तळमळ लक्षात घ्या आणि जरूर खूप अभ्यास करा, खूप प्रयत्न करा. वर्षानुवर्ष मी पहाटे 3:30ला उठून ही उपासना साधना केलेली आहे. 8-7, 5-5 तास एका वेळी बसून केलेली आहे. त्या परिश्रमातून जे मला मिळालं ते मी तुमच्यासमोर ठेवतो आहे. आणि हे ठेवतो आहे म्हणजे तुम्हाला मी देत नाही आहे, तुम्हाला फक्त माहिती सांगतो आहे की इतकं केलं तर कुठेतरी शक्यता आहे. टेंबेस्वामींच्या शेवटच्या उपदेशामध्ये त्यांनी केव्हा कसं ज्ञान प्राप्त होईल याचे एक मोठे छान उपदेश लिहून ठेवलेला आहे की ज्ञानी केव्हा होईल. तो उपदेश जरूर वाचा. टोंबेस्वामींचा आदर्श लक्षात घ्या. किती प्रचंड परिश्रम त्या महात्म्यांनी केलेले आहेत आणि ह्या परिश्रमाशिवाय त्यांना ते प्राप्त झालेलं नाही. प्राप्त काही व्हायचं असेल तर सगळे स्वार्थ तुम्हाला सोडावे लागतील. या जगातले संसाराचे स्वार्थ तुम्हाला सगळे सोडावे लागतील. अलिप्त होण्याचा अभ्यास करावे लागेल आणि अलिप्त होऊन सद्गुरूंच्या शी कसं मिलन होईल तुमचं याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. त्यांच्या मनोवृत्तीत तुम्हाला जावं लागेल. तेव्हा कुठे तुमचा थोडंफार निभाव लागण्याची शक्यता आहे. तेव्हा हे विसरू नका. हे ध्यानात ठेवा. आणि ध्यान म्हणजे काय याचा विचार केल्याशिवाय, संपूर्ण विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका. एवढंच माझं सांगणं आहे आपल्याला. आपण सुज्ञ आहात, हे ऐकाल, याच्यावर मनन चिंतन कराल आणि मगच पुढचा मार्ग तुम्ही स्वीकाराल यात मला शंका नाही. कारण मी अत्यंत तळमळीने सांगतो आहे तुम्हाला. माझा ह्यात कुठलाही स्वार्थ नाही आहे. मला तुमच्यापासून एक दिडकी कमवायची नाही आहे. तेव्हा हे लक्षात ठेवा. आणि ध्यान करायचं असेल तर या सर्व गोष्टींचा विचार करा. मग खानपान इतर बाकी अनेक हे आहेत त्यावर आपण नंतर बोलू. परंतु ह्या ध्यान म्हणजे काय. आणि आपण नेहमी अनेक लोक म्हणतात मी ध्यान करतो, मी असं करतो, तसं करतो. त्यांनी विचार करावा मी जे सांगतो आहे ते बरोबर आहे का चूक आहे. तर नमस्कार. पुन्हा